Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. बाळांनो, आपण युनिट नंबर 3 इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल अँड ॲडव्हान्स्ड एसक्यूएल परफॉर्मन्स ट्युनिंग चालू केलेलं आहे. आपल्या या युनिटमधील फर्स्ट लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. हा युनिट 14 मार्क्ससाठी अलोकेट केलेला आहे. तर आजचं हे आपलं सेकंड लेक्चर आहे जे युनिट नंबर 2 वरचं आज आपण स्टार्ट करणार आहोत. तर युनिट नंबर 2 मध्ये आज आपण 3 पॉइंट्स डिस्कस करणार आहे. ग्रुप बाय क्लॉज, हॅव्हिंग क्लॉज अँड ऑर्डर बाय क्लॉज. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण इनबिल्ड फंक्शन्स हा पॉइंट डिस्कस केलेला आहे. इनबिल्ड फंक्शन्स कोणते आहेत? स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन्स आहेत, ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत, अरिथमेटिक रिलेटेड फंक्शन्स आहेत, डेट अँड टाइम रिलेटेड फंक्शन्स आहेत. तर हे सगळे फंक्शन्स आपण कंप्लीट केले होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लॉजेस बघणार आहोत, एसक्यूएल क्लॉजेस. तर देर आर 3 टाइप्स ऑफ दी क्लॉजेस: ग्रुप बाय क्लॉज, हॅव्हिंग क्लॉज अँड ऑर्डर बाय क्लॉज. तर आज आपण ग्रुप बाय क्लॉज म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत आणि तो कसा यूज करायचा हे एक एक्झाम्पल सुद्धा मी घेणार आहे. तर ग्रुप बाय क्लॉज म्हणजे काय आज आपण पहिला हे समजून घेऊया. ग्रुप बाय क्लॉज इज युज्ड टू ग्रुप द रिझल्ट ऑफ सिलेक्ट क्वेरी बेस्ड ऑन वन ऑर मोर columns. It is used with SQL functions to group the result from one or more tables. म्हणजे काय करायचंय, एकापेक्षा जास्त टेबल आपण यूज करून ग्रुप करायचा आहे आणि ग्रुपमध्ये आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल. म्हणजेच काय, ग्रुप बाय क्लॉज इज अ क्लॉज विच इज युज्ड टू आउटपुट रिझल्ट बाय ग्रुपिंग सिमिलर डेटा. द ग्रुप बाय क्लॉज इज अ SQL कमांड दॅट इज यूज टू ग्रुप रोज दॅट हॅव सेम व्हॅल्यूज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप बाय क्लॉज इज युज्ड इन कोलॅबरेशन विथ सिलेक्ट स्टेटमेंट. सिलेक्ट स्टेटमेंट बरोबर आपण यूज करणार आहोत. तर विच इज हेल्प्स टू अरेंज सिमिलर डेटा इन टू ग्रुप्स. इट इज ऑल्सो युज्ड इन एसक्यूएल फंक्शन्स टू ग्रुप द रिझल्ट फ्रॉम वन ऑर मोर टेबल्स. एकापेक्षा जास्त टेबल आपण यूज करून सुद्धा आपण ग्रुप बाय क्लॉज यूज करू शकतो. ग्रुप बाय क्लॉज म्हणजेच ग्रुप करून आपण काय करायचं आहे, हे ग्रुप एकापेक्षा जास्त टेबलमधून आपल्याला ग्रुप बाय करून आपल्याला जशा कंडिशननुसार आपल्याला आउटपुट पाहिजे त्यानुसार आपण आउटपुट डिस्प्ले करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता बघा, त्याचा सिंटॅक्स बघा. म्हणजे तो ग्रुप बाय क्लॉज जो यूज करणार आहे पण त्याच्यासाठी एक सिंटॅक्स आहे. सिलेक्ट कीवर्ड आहे, त्यानंतर कोणता जो कॉलम आहे आपल्याला कॉलम ग्रुप करायचा आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल एक एम्प्लॉई टेबल आहे, एक स्टुडंट टेबल आहे. त्यातले 2 कॉलम्स पाहिजेत, ह्यातले 2 कॉलम्स पाहिजेत. मला काय करायचं आहे, तेवढाच डेटा सिलेक्ट करायचा आहे, तेवढेच 2 कॉलम्स घ्यायचे असतील. तर वेगवेगळ्या टेबलमधून तर आपण घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे सिलेक्ट कीवर्ड, कॉलम कोणता 1, कॉलम नेम 1, कॉलम नेम 2, फ्रॉम टेबल नेम, कोणत्या टेबलमधून घेणार आहोत, फर्स्ट टेबल नेम तो, वेअर कंडिशन, वेअर आपल्याला जर कंडिशन अप्लाय करायची असेल तर कंडिशन, ग्रुप बाय कॉलम नेम आणि त्या कॉलमचा काय करायचं आहे, ग्रुप करायचा आहे बाय कॉलम नेम. आता इथं बघा मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. ह्या टेबल आहे इथं, ह्या टेबलमध्ये एम्प्लॉई आयडी आहे, नेम आहे, एज आहे आणि सॅलरी आहे. याच्या आहेत एम्प्लॉई आयडी 5 आहेत, ह्या 5 जणांचे नेम आहेत, एज आहे आणि त्यांची सॅलरी आहे. तर आता काय करायचं आहे, एका टेबलवरती आपण पहिला फर्स्ट अप्लाय करून बघूया. तर मला काय करायचं आहे, मी फर्स्ट एक सिंटॅक्स घेतलेला आहे, सिलेक्ट नेम आणि मला काय हवं आहे, नेम आणि एज हवा आहे. कोणत्या टेबलमधून, हा टेबल आहे EMP, ग्रुप बाय सॅलरी. म्हणजे ज्यांची सॅलरी सारखी आहे त्यांचं मला काय हवं आहे, नेम आणि एज हवा आहे. मला काय हवं आहे, नेम आणि एज हवा आहे. आता इथं बघा, ग्रुप बाय म्हणजे सेम व्हॅल्यू असणाऱ्यांचा आपण काय करणार आहे, ग्रुप करणार आहे. तर इथं सॅलरी जी आहे तर सेम सॅलरी कुणाची आहे, 9000 इथं पण आहे, इथं पण आहे 9000. म्हणजे 401 आणि 404 ह्या 2 जणांची सॅलरी एक सेम आहे आणि 402 आणि 405 म्हणजे 8,000 ही 402 आणि 405 असे 4 रेकॉर्ड्स आहेत, त्यांची सॅलरी सेम आहे. तर मला काय करायचं आहे, म्हणजे इथं बघा मला 401 ची सॅलरी किती आहे, 9000, 404 ची सॅलरी किती आहे, 9000, त्यानंतर 402 ची सॅलरी 8000 आहे आणि 405 ची सॅलरी सुद्धा किती आहे, 8000 आहे. तर मी तो क्वेरी लिहिलेला आहे, सिलेक्ट नेम एज फ्रॉम EMP ग्रुप बाय सॅलरी. ग्रुप बाय सॅलरी म्हटलेलं आहे. मला इथं काय हवं आहे, तर ज्यांची सॅलरी सेम आहे तर इथं मला रेकॉर्ड्स किती दिसणार बघा. इथं किती आहे, फर्स्ट रेकॉर्ड अनु, फर्स्ट रेकॉर्ड आहे ज्याची सॅलरी किती आहे, 9000. आता इथं मला 3च रेकॉर्ड कसे दिसतात, रोहन, शाने आणि अनु. म्हणजे बघा हे अनु, त्यानंतर रोहन आहे आणि शाने आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, हे ग्रुप बाय क्लॉज काय करतो, तर
ग्रुप करतो सेम व्हॅल्यूचा, म्हणजे इथं 9000 आहे, 8000 आहे, 6000 आहे. 9000चे जे डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत त्यानं काय केलेलं आहे, इलिमिनेट्स केलेले आहेत, म्हणजे त्याला ग्रुपमधून काढून टाकलेलं आहे. म्हणजे बघा आपल्याला आउटपुट किती दिसणार, स्टार्टिंग पासून या टेबलमधून अनु याची सॅलरी 9000 आहे, म्हणजे दुसरं रेकॉर्ड कोणतं, स्कॉट म्हणजे 404, इथं आपल्याला त्याचं नेम दिसणार नाही. त्यानंतर सेम 8000 आहे टायगर, हे लास्ट रेकॉर्ड आहे, त्याचं सुद्धा रेकॉर्ड दिसणार नाही. आणि त्यानंतर जे 6000 आहे बघा रोहन, तर रोहनचं सुद्धा दिसणार आहे, कारण आपण काय केलेलं आहे इथं लिहिलेलं आहे सिलेक्टर नेम एज फ्रॉम EMP ग्रुप बाय सॅलरी, म्हणजे ग्रुप करा सॅलरीचा, म्हणजे सॅलरी किती आहे त्यांचा ग्रुप करा, जर डुप्लिकेट व्हॅल्यू इथं घेणार नाही. आलं लक्षात. म्हणजे ग्रुप बाय क्लॉज कशासाठी वापरतो आपण, तर डुप्लिकेट व्हॅल्यूज तो रिमूव्ह करतो आणि रिमेनिंग ज्या व्हॅल्यूज राहतात त्यांचाच तेवढा तो ग्रुप करतो त्या व्हॅल्यूजचा आणि आउटपुट डिस्प्ले करतो. म्हणजे त्यांचा ग्रुप करायचा आहे, मला किती सॅलरीज आहेत तिथं ह्या ग्रुपमध्ये तेवढाच काउंट पाहिजे, किती नंबर्स आहेत ते नको आहेत मला. म्हणजे 9000चे 10 रेकॉर्ड्स असतील तर 9000 हे एकदाच येणार, 8000चे 4 रेकॉर्ड्स आहेत तर एकदाच येणार, आणि 6000चं एकच असेल तर सिंगलच येणार, कारण युनिक व्हॅल्यू झाली. तर ह्या पद्धतीने आपण डिस्प्ले करू शकतो. अदरवाईज तुम्हाला कंडिशन अप्लाय करायची, म्हणजे वेअर क्लॉज तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये ग्रुप बाय क्लॉज मध्ये. आता मी इथं काय वापरलेलं आहे, क्वेरी सिलेक्ट नेम वापरलेला आहे, सॅलरी सिलेक्ट मला काय काय हवं आहे ह्या टेबलमधून, नेम हवा आहे, त्यानंतर सॅलरी हवा आहे, दोनच कॉलम्स हवा आहेत, नेम आणि सॅलरी. कोणत्या टेबलमधून, EMP वेअर एज इज ग्रेटर दॅन 25. ग्रुप बाय सॅलरी, ग्रुप बाय सॅलरी, सॅलरीचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये एज किती मोठं असलं पाहिजे, 25 पेक्षा मोठं असलं पाहिजे, म्हणजे 25 पेक्षा मोठं असणार आहे. 25 पेक्षा मोठं म्हणजे कुणाचं आहे तर एज बघा आपल्याला इथं आउटपुट किती डिस्प्ले झाले आहेत, रोहन, शानी आणि स्कॉट, 3च आउटपुट डिस्प्ले झालेले आहेत, कारण रोहनचं एज हे 25 पेक्षा जास्त आहे, शानीचं एज हे 25 पेक्षा जास्त आहे, आणि जे थर्ड जे आहे स्कॉटची सुद्धा एज जे आहे ते 25 पेक्षा मोठं आहे. पण इथं टायगरचं सुद्धा एज 25 पेक्षा मोठंच आहे ना, पण टायगरचं ह्यामध्ये नेम दिसत नाही, कारण आपण काय वापरलेलं आहे, ग्रुप बाय सॅलरी वापरलेला आहे. सो टायगरची सॅलरी किती आहे, 8000 आहे, आणि शानीची सॅलरी सुद्धा किती आहे, 8000 आहे. सो द लास्ट रेकॉर्ड हे काय केलं जातं, डुप्लिकेट सॅलरी झाली ना याच्यामध्ये, त्याचं ते म्हणजे इलिमिनेट केलं जातं, त्यामुळं टायगर हे रेकॉर्ड त्यामध्ये दाखवणार नाही. आलं का लक्षात. मी इथं म्हणतो ग्रुप बाय सॅलरी वापरलेला आहे. तुम्ही जर नुसता सिलेक्ट नेम सॅलरी फ्रॉम नेम अँड सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय वेअर एज इज ग्रेटर दॅन 25 असं जर म्हणलं तर सगळे रेकॉर्ड सिलेक्ट होतील, पण ग्रुप बाय सॅलरी म्हणलं तर ग्रुप त्या सॅलरीचा जो ग्रुप आहे तेवढेच डिस्प्ले होणार, पण त्याच्यात जर डुप्लिकेट व्हॅल्यू असतील तर ते डिस्प्ले होणार नाहीत. लक्षात येते का. हे जे करून बघा, करून बघितल्यानंतर प्रॅक्टिकल करून बघितल्यानंतर लक्षात येईल. जर तुम्ही इथपर्यंतच एवढीच जर तुम्ही जर क्वेरी रन केला ग्रेटर दॅन 25 तर सगळे रेकॉर्ड्स डिस्प्ले होतात, जितके 25 पेक्षा मोठे आहेत तितके. पण जर ग्रुप बाय सॅलरी म्हणलं तर जे डुप्लिकेट व्हॅल्यू आहे, जे डबल सॅलरीचे आहेत ते डिस्प्ले होणार नाही. आता त्यानंतर एक्झाम्पल युजिंग ग्रुप बाय विथ सम फंक्शन. आपण काय करूया पुढं, मी आता सम फंक्शन पण वापरणार आहे, त्यांचा पण आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप बाय क्लॉज वापरायचा आहे. मी फॉर एक्झाम्पल एक घेतलेला आहे, म्हणजे ग्रुप बाय क्लॉज विथ सम फंक्शन इन SQL. इन दिस एक्झाम्पल एम्प्लॉई टेबल आहे, हा एम्प्लॉई त्या टेबलमध्ये बघा कॉलम्स किती आहेत, एम्प्लॉई नंबर आहे, लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम आहे, सॅलरी आहे आणि ID आहे, डिपार्टमेंट ID आहे. तर एम्प्लॉई नंबर 1001 आहे, ज्याचं नेम स्मिथ आहे, जॉन आहे, 62,000 आहे आणि ID आहे 500. अशा पद्धतीने हे 4 रेकॉर्ड्स मी इन्सर्ट केलेले आहेत. हा टेबल तयार कसा करायचा मी फर्स्ट लेक्चर, मी जेव्हा SQL स्टार्ट केलेला आहे तेव्हा दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू सुद्धा मी अशा पद्धतीने इन्सर्ट केलेल्या आहेत, त्या कशा करायच्या हे सुद्धा दाखवलेलं आहे. तर मी हा टेबल तयार करून घेतलेला आहे. ह्या टेबलवरती मी आता ग्रुप बाय क्लॉज हा वापरणार आहे विथ सम फंक्शन. तर मी त्याच्यासाठी क्वेरी लिहिणार आहे, सिलेक्ट डिपार्टमेंट ID. मला आता काय काय सिलेक्ट करायचं आहे, डिपार्टमेंट ID कॉमा सम ऑफ सॅलरी, म्हणजे ह्या सॅलरीची काय करायची आहे, सम ॲज अ टोटल सॅलरीज मला काय करायचे आहे, टोटल करायचे आहे फ्रॉम एम्प्लॉईज.
कुणाची फ्रॉम टेबल ह्या एम्प्लॉईची ग्रुप बाय डिपार्टमेंट आयडी म्हणजे काय करायचं आहे डिपार्टमेंट आयडीचे ग्रुप करून आता म्हणजे काय करायचं आहे 500 2 झाले तर या दोन्हीचं काय होणार टोटल होणार 62,000 प्लस 57,500 तर त्या 500 या आयडीचे टोटल जी सॅलरी झाली किती झाली 1,19,500 त्यानंतर 501 ची किती झाली 71 प्लस 42,000 तर 501 ची ही 1,30,000 इतकी ही सॅलरी टोटल सॅलरी होणार म्हणजे सॅलरीचा कॉलम आहे इथं काय होणार डिस्प्ले टोटल सॅलरी अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल टेबल्स वरती ग्रुप बाय क्लॉज यूज करून ग्रुपमध्ये तुम्हाला काय करू शकता आउटपुट जनरेट करू शकता त्यामुळे काय होणार आहे डुप्लिकेट व्हॅल्यूज तुम्हाला दाखवणार नाहीत म्हणजे आता इथं 500 तुम्हाला इथं परत याची ऍडिशन करायची तर इथं तुम्ही ही जर क्वेरी लिहिला तर ऑटोमॅटिकली काय होईल 500 साठी 500 आयडी असणाऱ्या लोकांच्यासाठी मला इतकी सॅलरी द्यावी लागते हे तुमच्या लगेच इझिली लक्षात येऊ शकतं अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप बाय क्लॉज यूज करू शकता त्या पद्धतीने मी आता काय करणार आहे हॅव्हिंग क्लॉज हा सुद्धा वापरू शकतो हॅव्हिंग म्हणजेच काय व्हॅल्यू असणारी म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो हॅव म्हणतो ना त्या इंग्लिशमध्ये त्या पद्धतीने म्हणजेच काय त्याच्यामध्ये व्हॅल्यू असणारी तर हॅव्हिंग क्लॉज आपण यूज करणार आहोत द एसक्यूएल हॅव्हिंग क्लॉज इज युज्ड इन कॉम्बिनेशन विथ ग्रुप बाय क्लॉज तो ग्रुप बाय क्लॉजच्या कॉम्बिनेशन बरोबरच आपण यूज करू शकतो टू रिस्ट्रिक्ट द ग्रुप्स ऑफ रिटर्न रोज टू ओनली दोज हुज इन कंडिशन इज ट्रू म्हणजेच काय तुम्हाला हॅव्हिंग म्हणजे तेवढीच जर व्हॅल्यू असेल तर तेवढीच तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होणार हॅव्हिंग जितकी व्हॅल्यू आहे तितकेच कंडिशन्स ट्रू होतील त्या पद्धतीने तुम्ही ग्रुप बाय क्लॉज सोबत हॅव्हिंग क्लॉज जोडू शकता आणि यूज करू शकता हॅव्हिंग रिक्वायर्स दी ग्रुप बाय क्लॉज इज प्रेझेंट म्हणजे हॅव्हिंग मध्ये आपण ग्रुप बाय स्टेटमेंट यूज करू शकतो बोथ वेअर अँड हॅव्हिंग कॅन बी युज्ड इन द सेम क्वेरी सेम हॅव्हिंग मध्ये सुद्धा आपण वेअर कंडिशन सुद्धा अप्लाय करू शकतो ग्रुप बाय पण यूज करू शकतो त्याचा सिंटॅक्स आहे बघा मला सिलेक्ट काय करायचा आहे तो सिलेक्ट कीवर्ड कॉलम नेम जो कॉलम सिलेक्ट करायचा आहे तो कोणत्या टेबलमधून घ्यायचा आहे तो टेबल नेम कंडिशन टाका ग्रुप बाय म्हटला कॉलम नेम सेम आणि हॅव्हिंग कंडिशन मला तुम्ही परत आणि कंडिशन हॅव्हिंग म्हणजे ती व्हॅल्यू असेल तर अशा पद्धतीने हॅव्हिंग क्लॉज वापरून बघूया आता आपण मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे बघा इथं कस्टमर टेबल आहे आणि ह्या कस्टमर टेबलमध्ये इथं 7 रेकॉर्ड्स आहेत किती रेकॉर्ड्स दिसतात तुम्हाला 7 ज्याचं आयडी इथं 7 जण आहे त्यांचे नेम आहे त्यांचं एज आहे ऍड्रेस आहे आणि सॅलरी आहे आता मी काय करणार आहोत हॅव्हिंग क्लॉज यूज करून क्वेरी लिहिणार आहोत तर मी इथं काय केले क्वेरी सिलेक्ट मला सिलेक्ट काय करायचं आहे मला सिलेक्ट स्टार म्हटलं तर ओव्हरऑल डेटा डिस्प्ले होईल पण मला आता पर्टिक्युलर कॉलम्स पाहिजेत म्हणून मी इथं काय केलेलं आहे कॉलम्स नेम डिरेक्टली पुट केलेले आहेत सिलेक्ट आयडी कॉमा नेम कॉमा एज कॉमा ऍड्रेस मला किती कॉलम झाले बघा आयडी नेम एज ऍड्रेस कॉमा सॅलरी सगळेच झाले ना तर याऐवजी तुम्ही सिलेक्ट स्टार म्हणला तरी चाललं असतं तर इथं मी कॉलम्स नेम जरी टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जितके 4 कॉलम्स पाहिजे तितके तुम्ही कॉलम्स नेम टाकू शकता तर सिलेक्ट काय सिलेक्ट करणार आहोत आपण आयडी नेम एज ऍड्रेस सॅलरी फ्रॉम कस्टमर ह्या कस्टमर टेबलमधून ग्रुप बाय एज मी इथं काय केलेलं आहे ग्रुप बाय एज केलेलं आहे हॅव्हिंग काउंट एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 म्हणजे ग्रुप बाय करायचा आहे कुणाचा ग्रुप करायचा आहे एजचा म्हणजे आता इथं ग्रुप बाय म्हणजे बघा इथं ग्रुप 32 चा आहे का यात रेकॉर्ड नाही आहे एज 25 चा आहे का आहे 25 चा इथं ग्रुप झाला त्यानंतर 23 चा आहे का नाही 27 चा आहे का नाही 22 चा आहे का नाही 24 चा आहे का नाही हॅव्हिंग काउंट काय करायचं आहे मला एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 मला हे 2 पेक्षा काय असणार आहे कंडिशन मोठी म्हणजे 2 ह्या एज हे काय असणार आहे माझं 2 पेक्षा काय असणार आहे मोठं आणि त्यांचा ग्रुप करायचा आहे मला किती कुणाचा एजचा मात्र ते एज काय असणार आहे त्या ग्रुप मधलं 2 पेक्षा काय असणार आहे मोठं म्हणजे इथे मी ग्रुप किती आहे इथं होणार खिलान आणि चैताली म्हणजे 25 एजचाच ग्रुप होणार ना पण मला दाखवताना मी रेकॉर्ड कसं दाखवणार माझं फर्स्टच रेकॉर्ड डिस्प्ले होणार किती 25 एजचं फर्स्ट रेकॉर्ड कोणता आहे खिलान माझ्याकडे चैतालीचं रेकॉर्ड डिस्प्ले होणार नाही कारण ग्रुप बाय मध्ये एकच रेकॉर्ड ग्रुपमध्ये एकच रेकॉर्ड दिसतं त्या सेम एजचं जे फर्स्ट व्हॅल्यू आहे ती फर्स्ट नेम आहे तेच डिस्प्ले होतं तर इथं मला सेकंड रेकॉर्ड जे आयडी नंबर 2 खिलान एज आहे 25 म्हणजे एज हे कुणापेक्षा मोठं झालं
2 पेक्षा मोठं झालेलं आहे, कंडिशन हॅव्हिंग मध्ये बसलेले ट्रू झालेलं आहे या. त्यानंतर ग्रुप बाय एज म्हणलेला आहे, 25चा ग्रुप आहे, डुप्लिकेट व्हॅल्यूज आहे, त्यांचा ग्रुप केला, एकच आउटपुट डिस्प्ले केलेला आहे, ऍड्रेस डिस्प्ले झालेला आहे, सॅलरी डिस्प्ले झालेला आहे. अशा पद्धतीनं ग्रुप बाय क्लॉज विथ आपण हॅव्हिंग क्लॉज यूज करून वेअर कंडिशन वापरून आउटपुट जनरेट करू शकतो. आता जो थर्ड लास्ट आहे ऑर्डर बाय क्लॉज. The SQL order by clause is used to sort the data in ascending or descending. मला ऑर्डर बाय क्लॉज म्हणजेच काय, मला मी टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत आणि त्या रेकॉर्ड्स मला असेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग ऑर्डरने काय करायचे, डिस्प्ले करायचे आहेत. तर आपण ऑर्डर बाय क्लॉज यूज करू शकतो. Based on one or more columns, some databases sort the query result in an ascending order by default. म्हणजे जर तुम्ही असेंडिंग ऑर्डर नुसार तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही कीवर्ड असेंडिंग वापरू शकता. अदरवाइज नाही वापरला, तिथं ऑर्डर जर मेन्शन तुम्ही नाही केला तर बाय डिफॉल्ट हे आउटपुट असेंडिंग ऑर्डर मध्येच तुम्हाला जनरेट होतं. जर तुम्हाला डिसेंडिंग पाहिजे असेल तर तुम्ही डिसेंडिंग कीवर्ड वापरू शकता. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे सिलेक्ट कीवर्ड, कॉलम लिस्ट, तुम्हाला जितके कॉलम्स डिस्प्ले करायचे ते कॉलमची लिस्ट, फ्रॉम कोणत्या टेबलमधून डिस्प्ले करायचे त्या टेबलचं नेम, वेअर कंडिशन म्हणजे तुम्ही कंडिशन हे ऑप्शनल आहे ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर ऑर्डर बाय कीवर्ड, कॉलम 1 कॉलम 2 तुम्हाला जितके कॉलम्स डिस्प्ले करायचे ते कॉलम्स अप टू एम, आणि ती ऑर्डर कोणती आहे, असेंडिंग आहे की डिसेंडिंग हे मात्र मेन्शन करावं लागणार. जर तुम्हाला ऑर्डर मेन्शन नाही केला तर बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डर प्रमाणेच डिस्प्ले होणार. जर तुम्हाला आउटपुट डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे पाहिजे असेल तर तुम्हाला डिसेंडिंग DESC हा वर्ड वापरावा लागणार. आता इथं मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे, सॉर्टिंग दी रिझल्ट इन असेंडिंग ऑर्डर. आता इथं मला रिझल्ट कशा पद्धतीने डिस्प्ले करायचा आहे, असेंडिंग ऑर्डर प्रमाणे करायचा आहे. जर तुम्ही याला असेंडिंग ऑर्डर प्रमाणे नको असेल तर डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे करू शकता. जर तुम्ही तिथं ऑर्डर मेन्शन नाही केला तर बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डर घेणार आहे. तर इथं टेबल आहे, टेबलमध्ये कस्टमर ID कॉलम आहे, लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम आहे आणि फेवरेट वेबसाईट आहे. तर ह्याच्यामध्ये IDs आहेत 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 1 2 3 4 5 6. इथं टोटल कस्टमर किती आहेत, इथं 6 आहेत. त्यांचं लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम आहे आणि फेवरेट वेबसाईट आहे. तर आता हे टेबल बघितल्यानंतर मला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डर प्रमाणे डिस्प्ले करायचं असेल तर मी क्वेरी लिहिणार आहे, सिलेक्ट स्टार म्हणजे सगळा डेटा मला डिस्प्ले करायचा म्हणजे सगळे कॉलम्स पाहिजेत. तर तुम्हाला स्पेसिफिक कॉलम्स पाहिजे असतील तर तुम्ही इथं स्टार ऐवजी तुम्ही तेवढे कॉलम्स नेम मेन्शन करू शकता. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, त्या कस्टमर टेबलचं नेम, ऑर्डर बाय हा काय वापरायचा, क्लॉज. ऑर्डर बाय हे कीवर्ड मेन्शन करा. ऑर्डर बाय लास्ट नेम म्हणजे ऑर्डर म्हणजे असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर कोणत्या कॉलम वरती वापरायची आहे, लास्ट नेम या कॉलम वरती. म्हणजे लास्ट नेम या कॉलम वरती ऑर्डर वापरून तुम्हाला सगळा डेटा या कस्टमर टेबल मधला डिस्प्ले करायचा आहे. असं जर तुम्ही ही क्वेरी लिहिला तर बाय डिफॉल्ट असेंडिंग येणार. आणि जर तुम्हाला असेंडिंगच वापरायची असेल किंवा तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर तुम्ही अनदर क्वेरी लिहू शकता, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, ऑर्डर बाय लास्ट नेम, सेम फक्त इथं कीवर्ड मेन्शन करा ASC. आउटपुट सेम असणार, देअर विल बी 6 रेकॉर्ड सिलेक्टेड, देअर आर रिझल्ट दॅट शुड बी सीन, तुम्हाला दिसतच आहे. आता बघा लास्ट नेम वरती मी अप्लाय केलेला आहे. इथं काय आहे, ऑर्डर कोणत्या कॉलम वरती अप्लाय केलेला आहे, लास्ट नेम. मग लास्ट नेम मध्ये बघा जॅक्सन आहे, S आहे म्हणजे इथं JSFRA आणि J याची असेंडिंग ऑर्डर. फर्स्ट नेम काय येणार, A मीन्स अँडरसन, A नंतर कोणतं लेटर येणार आहे, त्यानंतर F असणार आहे, बरोबर का बघा, A आहे त्यानंतर F आहे, त्यानंतर J. आता J मध्ये 2 लेटर्स आहेत, J जॅक्सन आहे आणि जॉन्सन. तर J नंतरचं सेकंड लेटर A आहे म्हणजे जॅक्सन येणार, त्यानंतर जॉन्सन, जॅक्सन अँड जॉन्सन, त्यानंतर रेनॉल्ड्स अँड त्यानंतर स्मिथ. अशा पद्धतीने 6 रेकॉर्ड डिस्प्ले झालेले आहेत. तर असेंडिंग ऑर्डर म्हणजे A to Z या सिक्वेन्स प्रमाणे लेटर्स हे सगळे डिस्प्ले झालेले आहेत. जर तुम्ही इथं डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे करणार असेल तर सेम क्वेरी लिहायची, सॉर्टिंग द रिझल्ट इन डिसेंडिंग ऑर्डर. आता तुम्हाला इथे सप्लायर टेबल घेतलेला आहे, मी एक अनदर एक्झाम्पल घेतलेला आहे. तुम्ही इथं बाय डिफॉल्ट जर ह्याच्यावरती जर तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर वापरणार असेल तर तुम्ही इथं ASC ऐवजी DESC डिसेंडिंग ऑर्डर म्हटला तर स्मिथ पासून रेकॉर्ड चालू होतील आणि लास्ट रेकॉर्ड असेल ते अँडरसनचा असेल. फॉर एक्झाम्पल मी पुढे घेतलेलंच आहे. तर डिसेंडिंग ऑर्डरसाठी मी हा सप्लायर टेबल वापरलेला आहे.
आणि त्याच्यामध्ये सप्लायर आय डी आहे कॉलम, सप्लायर नेम आहे, सिटी आहे आणि स्टेट आहेत. तर ह्याच्यामध्ये आय डी आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल आपले आय डी आहेत 9 आणि त्यांचे सगळे हे रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. तर ह्याच्यावरती मी आता डिसेंडिंग ऑर्डर वापरणार आहे. विथ वेअर क्लॉज सुद्धा आपण वापरू शकतो. सिलेक्टर्स मी क्वेरी वापरलेले आहे. सिलेक्टर स्टार फ्रॉम सप्लायर, सप्लायर टेबलमधून डेटा सगळा सिलेक्ट करा. वेअर सप्लायर आय डी इज ग्रेटर दॅन 4000. आय डी किती 400 पेक्षा मोठी असली पाहिजे. ऑर्डर बाय सप्लायर आय डी. ऑर्डर कशावरती अप्लाय केलेला आहे, कोणत्या कॉलमवरती, सप्लायर आय डी वरती. ज्याची आय डी मात्र काय आहे 400 पेक्षा मोठी. मात्र ऑर्डर डिस्प्ले कशाने करायची आहे, डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे डिस्प्ले करायची आहे. तर याच्यात बघा 400 पेक्षा मोठी म्हणजे किती झाले 500 600 700 800 900. मग आता ह्याच्यावरती ऑर्डर बघा 500 600 700 800 900. तर ह्याच्यामध्ये ऑर्डर कशी मला हवी आहे, डिसेंडिंग प्रमाणे. मग डिसेंडिंग म्हणजे कसं येणार, 900चं फर्स्ट रेकॉर्ड, 800चं सेकंड, 7 आणि 600 आणि 500. म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्हणजे 900 पासून स्टार्ट होणार 500 पर्यंत एंड होणार. आणि हा सगळा डेटा असणार आहे. स्टार म्हटलेला आहे 900 पासून स्टार्ट झालेला आहे 500 पर्यंत एंड झालेला आहे. ओव्हरऑल सगळा डेटा आहे. म्हणजे किती रेकॉर्ड झाले बघा 1 2 3 4 5 रेकॉर्ड झालेले आहेत. कारण 4400 पेक्षा मोठे रेकॉर्ड्स किती आहेत 5 आहेत. मात्र ते डिस्प्ले केलेले आहेत डिसेंडिंग. आपण मेन्शन केलेलं आहे डिसेंडिंग ऑर्डर. सो द डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे इथं मेन्शन केलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे 3 क्लॉजेस बघितलेले आहेत. ग्रुप बाय क्लॉज, हॅव्हिंग क्लॉज अँड ऑर्डर बाय क्लॉज. तर तुम्ही हे जे टेबल आहेत ते टेबल त्या पद्धतीने तयार करा आणि त्याच्यावरती तुम्ही या क्वेरीज अप्लाय करून बघा आणि आउटपुट काय येते ते चेक करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करून बघत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. आणि याच्यावरती दिलेले असाइनमेंट कंप्लीट करून चेक करून घ्या. जर कुणाला या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही शंका विचारू शकता. अदरवाईज तुम्ही ही व्हिडिओ 1 किंवा 2 ते 3 वेळा तुम्ही व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्ही शंका विचारू शकता. थँक्यू.